नमस्कार, मैं मुबारक शेख और आप देख रहे हैं मुंबई सहारा न्यूज़। खरं म्हणजे एक गोष्ट आपण विसरले। मी जरा रेकॉर्ड काढून बघितलं, ते जे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल 302 चा गुन्हा दाखल करा ही मागणी मी नव्हती केली, तुम्ही केली होती। तुम्ही केली होती। खूप गोष्टी शिकलो तुमच्याकडनं, असं नाही तुम्ही आमचे नेतेच होता। हां, ते जे म्हणायचे तेच लावून धरायचो की नाही, त्यांच्या मागे होतं कोण? आम्हीच। आपण सांगितलं महाराष्ट्राला 3 मुख्यमंत्री वगैरे, साहेब मी एकच मुख्यमंत्री आहे, काळजी करू नका, आणि सक्षम आहे। ते 3 ची सवय तुम्हाला असेल, एक रवी इकडे एक रवी तिकडे, आपल्याला लागत नाही। भाजपला गुंडांचा पक्ष कोण सांगताय? कोणी सांगावं? भाजप गुंडांचा पक्ष? आश्चर्य आहे। आणि आता तुम्ही सांगायचं भाजप गुंडांचा पक्ष? साहेब, मुन्ना यादवच्या संदर्भात आपण बोलले, कुठले गुन्हे आहेत? राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्याशिवाय दुसरे कुठले गुन्हे नाहीत। पण सावंतवाडीमध्ये क्राईम नंबर 9/2016 137 135 143 147, त्यानंतर 11/016 143 147 148 149 353 332 336 447 448 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1932। जाऊ द्या, एवढे कुठे वाचत बसतात। त्यामुळे मला असं वाटतं की मी असा एक डायलॉग ऐकला होता, जो काच के घरों में रहते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेका करते। अर्थानं देशाचं नेतृत्व सक्षमपणे मोदीजींच्या हातात देण्याकरता कोकणाचा सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेजी हे या ठिकाणी मैदानात आहेत। एकीकडे राणेजी, दुसरीकडे मोदीजी, हे कॉम्बिनेशन या कोकणाच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहे। आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, आपण मतदान केंद्रावर जा, कमळाचं बटन दाबा। कमळाचं बटन दाबलं की मत राणेजींनाही मिळेल आणि मत मोदीजींनाही मिळेल।